So once again, very warm welcome, very good afternoon to all of you. Yes, welcome Sanika, Aditya, Sanjeevani, Sumit, then Sanika, Sheetal, Sumit, Tanvi, and the Vaibhav Ruturaj also. Okay, आदित्य आता एखाद्याचं नाव राहिलं असेल कारण की कसं आहे स्लाइडला जेव्हा मी स्लाइड करतो ना तेव्हा ते एकदम वर जातं. चला ठीक आहे तर स्टार्ट करूया. आज आपण नवीन टॉपिक स्टार्ट करणार आहोत ज्याचं नाव आहे क्या है उसका नाम. 11th नंबरचा चॅप्टर आपण स्टार्ट करणार आहोत. ओके, तर एकदा मी स्क्रीन एकदा ऍडजस्ट करून घेतो. ओके चला ठीक आहे, तर तुम्ही पण या चॅप्टरचं नाव लिहा. 11 नंबरचा चॅप्टर आहे मॅग्नेटिक मटेरियल. मॅग्नेटिक मटेरियल. तर हा जो चॅप्टर आहे तो राजांनो 4 मार्काचा चॅप्टर आहे. विथ ऑप्शन मध्ये हा चॅप्टर 5 मार्कचा आहे. ओके, तर मी एक व्हिडिओ बनवलाय युट्यूबला. तर याच्यामध्ये जवळपास मी सांगितलंय की तुम्ही फक्त 9 चॅप्टरचा अभ्यास करून फिजिक्स मध्ये 90+ स्कोर कसा आणू शकता, आणि ते कोणते 9 चॅप्टर्स आहेत जे की एकदम सिंपल बी आहेत आणि जास्त वेटेजचे बी आहेत. ओके, मला माहित नाही आता तुमच्यापैकी किती जणांना व्हिडिओ बघितलाय, तर तो व्हिडिओ एकदा बघून घ्या आपल्या चॅनलला जाऊन. ओके चला ठीक आहे, तर सर्वात पहिल्यांदा आपण आता कॅन यू रिकॉलचे क्वेश्चन्स डिस्कस करूया. तर मॅग्नेटिक मटेरियल मधला जो पार्ट आहे 25% सिलेबस मध्ये त्यांनी खूप सारा पार्ट डिलीट केलेला आहे. तर आता आपण कॅन यू रिकॉलचे काही क्वेश्चन्स बघूया मॅग्नेटिक मटेरियल मधले. एका मिनिटामध्ये मी बुक ओपन करतो. अरे माझ्याकडे सगळंच आहे. यस, तुम्ही म्हणले बुक सर, अरे बुक आहे, सगळ्याच गोष्टी आहेत. तुम्हाला दाखवू का एक जादू, दाखवू का? बघा एका मिनिटामध्ये बुक ओपन करू का? असं कोणी ओपन करू शकतं का रे एका मिनिटामध्ये? नाही ना, फक्त मीच करू शकतो. ओके बघा या ठिकाणी कॅन यू रिकॉलचे क्वेश्चन्स. ओके दिस इज द व्हेरी मजा. तर या ठिकाणी कॅन यू रिकॉलचे क्वेश्चन्स आणि कॅन यू रिकॉलच्या क्वेश्चन मधला पहिला क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर बघा काय आहे. व्हॉट आर मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स? यस, एनीवन? मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स काय असतं? आणि हे तुम्ही राजांनो शिकलेलं आहे. कधी शिकले माहित आहे का? 9वी मध्ये शिकलेला आहे, 10वी मध्ये शिकलेला आहे, 8वी मध्ये शिकलेला आहे. मॅग्नेटिक मटेरियल नावाचा चॅप्टर, त्याच्यामध्ये तुम्ही मॅग्नेटिझम शिकलेला आहे. मॅग्नेट काय असतं, मॅग्नेटचा ओरिजिन कुठं झाला, मॅग्नेटला किती पोल असतात, साऊथ पोल असतो, नॉर्थ पोल असतो. त्याच्यानंतर साऊथ पोल जर एकत्र आले तर रिपेल होतात, आणि साऊथ आणि नॉर्थ पोल एकत्र आले तर अट्रॅक्ट होतात. ओके, म्हणजे लाईक पोल रिपेल होतात आणि अनलाईक पोल अट्रॅक्ट होतात. आणि या बेसिक गोष्टी तुम्ही पाहिलेल्या आहेत. ओके, तर या ठिकाणी बघा व्हॉट आर मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. सांगा बरं, व्हॉट इज द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स? ओके चला ठीक आहे, टेन्शन घेऊ नका यार, मी सांगतो तुम्हाला. बघा राजांनो, एक मॅग्नेट आहे. ओके, काय आहे? एक मॅग्नेट आहे. या ठिकाणी आपण मॅग्नेट घेऊया. तर या ठिकाणी एक मॅग्नेट आहे. सर्वांना माहित आहे मॅग्नेटला एक असतो साऊथ पोल आणि दुसरा असतो नॉर्थ पोल असतो. आता या ठिकाणी काय होतं, या मॅग्नेटची एक स्ट्रेंथ असते. स्ट्रेंथ म्हणजे काय असतं राजांनो? ताकद असते. जशी आपल्यामध्ये ताकद आहे. ओके, एखाद्या मुलामध्ये जास्त ताकद असते, एखाद्यामध्ये कमी असते, अशी गोष्ट. तसंच मॅग्नेटमध्ये पण ताकद असते, आणि ती जी मॅग्नेटची ताकद आहे त्या मॅग्नेटच्या डायपोल मोमेंट वरून ठरत असते. म्हणजे मॅग्नेटचं जे डायपोल मोमेंट आहे, ओके, सो मॅग्नेटचं डायपोल जे मोमेंट आहे ते स्मॉल एम ना आपण इंडिकेट करत असतो. सो मॅग्नेटचं मॅग्नेटिक डायपोल मोमेंट किती स्ट्रॉंग आहे, किती जास्त आहे, याच्यावर त्या मॅग्नेटची ताकद ठरत असते. आता मॅग्नेटिक डायपोल मोमेंट काय असतं आपण ते पुढे बघूया, आताच काही काळजी करू नका. बट या ठिकाणी आपला क्वेश्चन तो नाहीये मॅग्नेटिक डायपोल मोमेंट म्हणजे काय. आपला क्वेश्चन काय राजांनो? व्हॉट आर मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. आता या ठिकाणी एक मॅग्नेट आहे. हाँ सर एक मैग्नेट है, वो तो हमें भी दिख रहा है, आपने ड्रॉ किया. मग राजांनो बघा हायलाइटर दिसतं सर्वांना. ओके, आता या मॅग्नेटची एक स्ट्रेंथ असते. स्ट्रेंथ म्हणजे काय? या ठिकाणी हा मॅग्नेट म्हणजे या मॅग्नेटची ताकद कुठपर्यंत आहे बघा. एक मिनिट तुम्हाला इकडे मी एक्सप्लेन करून दाखवतो. ओके, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. क्वेश्चन नंबर 1 कॅन यू रिकॉलचा. चला ठीक आहे, पेन चेंज करतो. कॅन यू रिकॉल या ठिकाणी नाव लिहितो. सो कॅन यू रिकॉल, कॅन यू रिकॉल याच्यामध्ये पहिला क्वेश्चन आपण बघत आहोत. ओके, तर या ठिकाणी पहिला क्वेश्चन आहे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स काय असतं. आता या ठिकाणी मी एक मॅग्नेट ड्रॉ करतो. सो दिस इज द मॅग्नेट, दिस इज द नॉर्थ पोल, दिस इज द साऊथ पोल. आणि सर्वांना माहित आहे याच्या काय असतात, मॅग्नेटिक लाईन्स असतात. आता या मॅग्नेटची ताकद समजा इथपर्यंत आहे, या बॉक्स पर्यंतच या मॅग्नेटची ताकद आहे, आणि या बॉक्सच्या पलीकडे समजा एखादा लोखंडाचा तुकडा असेल तर हा मॅग्नेट काय करत नाहीये, अट्रॅक्ट करत नाही. बट या बॉक्सच्या मध्ये लोखंडाचा तुकडा आला रे आला,
यस, आला रे आला की काय होतो, या ठिकाणी अट्रॅक्ट होतो. म्हणजे या मॅग्नेटची ताकद कुठपर्यंत आहे रे, या बॉक्स पर्यंत आहे. बरोबर आहे, मी जी बॉर्डर काढलेली आहे ब्ल्यू लाईनची इथपर्यंत आहे. मग या ठिकाणी आपण काय करतोय, अशा काही आपण लाईन्स दाखवतोय डॉटेड लाईन्स ना. ओके, मग या लाईन्सलाच काय म्हणायचं, मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स म्हणायचं. म्हणजे मॅग्नेटच्या ज्या लाईन्स असतात, ओके, ज्या की नॉर्थ आणि साऊथ पोल म्हणून पास होतात, तर त्या लाईन्सलाच काय म्हणायचं, मॅग्नेटिक लाईन्स म्हणायचं. Okay, that is the magnetic lines of force. बघा, the magnetic field around a magnet is shown by the lines going from one end of the magnet to the other, आणि these lines are named as a magnetic lines of force. येतं लक्षामध्ये, म्हणजे या ठिकाणी बघा, मॅग्नेटिक फील्ड जी आपण दाखवत आहोत, अरे याची जी ताकद आहे ना, बघा याची ताकद इथपर्यंत आहे, मग याची मॅग्नेटिक फील्ड कुठपर्यंत आहे, ती आपण काय करत आहोत, लाईन्स न दाखवत आहोत. ती अशी आपण डॉटेड लाईन्स दाखवत आहेत. मग या डॉटेड लाईन्सलाच काय म्हणायचं, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स म्हणायचं. इथे लक्षामध्ये, जेव्हा आपण इलेक्ट्रिसिटी स्टडी करूया, त्या ठिकाणी इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स असतात. या ठिकाणी कोणत्या आहेत, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. ओके, आता ही शब्द तुमच्यासाठी नवीन आहेत, तर तुम्हाला डायरेक्टली दोनदा तीनदा रिपीट करायचे तुमच्या दोन, तरच लक्षात राहतील, अन्यथा लक्षात राहणार नाहीत. काय म्हणायचं याला, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स म्हणायचं. काय म्हणायचं, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. काय म्हणायचं, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. असं तुम्ही माझ्या मागे म्हणा आणि जोरजोरात म्हणू नका. जर तुम्ही जोरजोरात म्हणायला लागले तर बाकीचे म्हणतील काय पूर्ण गल्ली गोळा व्हायची. ओके, कारण की आपण एकटे आहोत, ऑनलाईन आहे. इथे लक्षामध्ये, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स सर्वांना लक्षात आलं का, काय असतं. येस सर. यस, व्हेरी गुड. आता त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन बघा, व्हाई मैग्नेटिक मोनोपोल्स डोंट एग्जिस्ट. हाँ सर, ये तो बात सही है सर, हमने अभी तक के जितने भी सारे मैग्नेट देखे हैं उसको डायपोल होता है. जैसे की डायपोल म्हणजे काय रे, डायचा अर्थ, अरे आपली ती डाय नाही, केसाला लावायची डाय नाही राजा. कोणती डाय, डाय म्हणजे दोन. ओके, या ठिकाणी एक आहे साऊथ पोल, दुसरा आहे नॉर्थ पोल. मग या ठिकाणी मॅग्नेटिक मोनोपोल एक्झिट करत नाही. आणि का, बघा क्वेश्चनचा मिनिंग सांगतो, व्हाय मॅग्नेटिक मोनोपोल्स डोंट एक्झिट. मॅग्नेटिक मोनोपोल डोंट एक्झिट म्हणजे ते एक्झिस्ट का नाही होत. ओके, म्हणजे या ठिकाणी ऑलवेज डायपोल का असतात, हे त्यांनी सेकंड क्वेश्चन मध्ये विचारलंय. आणि ऑफकोर्स यार, आतापर्यंत तुम्ही शिकलेले आहेत, एक असतो साऊथ पोल, दुसरा असतो नॉर्थ पोल, कारण की ती मॅग्नेटची प्रॉपर्टी आहे आणि ते एक्झिस्ट होतच नाहीये, त्याच्यामुळे त्याचा हे लॉ येतोय. ओके, एक मिनिट, एकदा हायलाइटरला घेतो मी. बघा, या ठिकाणी सर्वांना माहित आहे, आता या ठिकाणी हा कोणता पोल आहे, आपला नॉर्थ पोल आहे. हा सर नॉर्थ पोल आहे, हा साऊथ पोल आहे. जर समजा तुम्ही मॅग्नेटला इथून कट केलं दोन भागामध्ये, तर या ठिकाणी काय झालेलं आहे, इकडे एक तुकडा झालेला आहे. हा सर, ये तो जाहिर सी बात है, अगर हम कट करेंगे तो दो उसके पीसेस बन जाएगा. बिलकुल. या ठिकाणी आता, या ठिकाणी तुम्ही काय म्हणले, नॉर्थ पोल आला पाहिजे आणि या ठिकाणी साऊथ पोल आला पाहिजे. बट असं होत नाहीये मॅग्नेटची, कारण की ती मॅग्नेटची स्वतःची प्रॉपर्टी आहे. मग या ठिकाणी काय होणार आहे, नॉर्थ पोल आणि या ठिकाणी साऊथ पोल. या ठिकाणी काय तयार होणार आहे, डबल नॉर्थ पोल आणि या ठिकाणी डबल काय होणार आहे, साऊथ पोल तयार होणार आहे. म्हणजे काय, या ठिकाणी मॅग्नेटचा मोनोपोल एक्झिस्टच करत नाहीये. मॅग्नेटला ऑलवेज काय असतो, डायपोल असतो. येते लक्षामध्ये. सो दिस इज द आन्सर ऑफ द सेकंड क्वेश्चन. आणि हे जे आन्सर आहे कॅन यू रिकॉलचं, मी डिटेल मध्ये नोट्स मध्ये दिलेलं आहे आणि नोट्स तुम्हाला उद्यापर्यंत भेटून जातील. ओके, चला ठीक आहे, सर्वांना कळलंय, एकदम बेसिक क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर आता तिसरा क्वेश्चन बघूया आपण काय आहे. विच मटेरियल आर युज्ड इन मेकिंग मॅग्नेटिक कंपास निडल. तुम्हाला मॅग्नेटिक कंपास निडल माहित आहे का रे, मॅग्नेटिक कंपास निडल माहित आहे का. यस, डू यू नो द मॅग्नेटिक कंपास निडल, यस और नो सांगा. माहित असेल तर सांगा, नाहीतर नाही सांगा, मी तुम्हाला सांगतो काय असतं. बघा, विच मटेरियल्स आर युज्ड इन मेकिंग मॅग्नेटिक कंपास निडल. मॅग्नेटिक कंपास निडल म्हणजे काय असतं सांगू का, या ठिकाणी. चला ठीक आहे, कॅन यू रिकॉलचा हा आपला तिसरा क्वेश्चन आहे. तर मॅग्नेटिक कंपास निडल म्हणजे काय, आपलं ते होका यंत्र बघितलंय तुम्ही, होका यंत्र, होका यंत्र पाहिलंय का. हा, यस, होका यंत्र आपण कशासाठी दाखवतो राजांनो, दिशा दर्शवण्यासाठी आपण होका यंत्र दाखवतो. बरोबर आहे. मग याच्यामध्ये जी मॅग्नेटिक निडल असते अशा टाईपची असते.
ओके, तर याच्यामध्ये जी मॅग्नेटिक निडल असते, आता या ठिकाणी असतो नॉर्थ डायरेक्शन, या ठिकाणी असते साऊथ डायरेक्शन. आता ही जी मॅग्नेटिक निडल आहे बघा, ही अशा प्रकारे असते. ओके, आणि त्याच्यानंतर इकडे समजा आपली आहे ईस्ट डायरेक्शन आणि इकडे आहे होकायंत्राची वेस्ट डायरेक्शन. ओके, तर या ठिकाणी सर्वांना माहित आहे होकायंत्राची जी मॅग्नेटिक निडल आहे ती नॉर्थ आणि साऊथलाच काय होते, अशी स्थिर राहते, कारण की ती मॅग्नेटची प्रॉपर्टी आहे. जेव्हा तुम्ही मॅग्नेटला सस्पेंड करता, आता ठीक आहे तुम्ही कोणता जरी मॅग्नेट घेतला, समजा बार मॅग्नेट घ्या, हा आहे नॉर्थ पोल आणि हा आहे साऊथ पोल, तर ती ऑलवेज साऊथ आणि नॉर्थ डायरेक्शनला स्थिर होते, ईस्ट आणि वेस्ट डायरेक्शनला स्थिर होत नाही. म्हणजे या ठिकाणी साऊथ आणि नॉर्थ डायरेक्शन आपण जसं दाखवले, या ठिकाणी हे काय येतील, साऊथ आणि हे नॉर्थ डायरेक्शन येतील. यस, लक्षामध्ये. म्हणजे या ठिकाणी त्यांनी काय सांगितलंय क्वेश्चन मध्ये बघा, गौर से देखिए क्वेश्चन को, विच मटेरियल आर युज्ड इन मेकिंग मॅग्नेटिक कंपास निडल. आता जर समजा आपल्याला मॅग्नेटिक कंपास निडल बनवायचे असेल तर आपल्याला मटेरियल कोणतं युज करावं लागेल. ओके, तर मॅग्नेटाइट नावाचं एक मटेरियल असतं, तर ते मटेरियल आपण युज करत असतो. कोणतं मटेरियल? मॅग्नेटाइट. ओके, मॅग्नेटाइट नावाचं एक मटेरियल असतं, याच्यापासूनच मेन मॅग्नेट बनवत असतो आपण. ओके, म्हणजे एक टाईपचा हा स्टोन असतो, दगड असतो. आपला कसा रॉक असतो दगड, बरोबर आहे, मग तशाच टाईपचा एक दगड असतो जो की आपल्या इंडियामध्ये खूप कमी प्रमाणात सापडतो, बाहेरच्या काही देशामध्ये तो खूप जास्त प्रमाणात सापडतो. ओके, तर या ठिकाणी जो मॅग्नेटाइट नावाचा रॉक आहे याला आपण काय म्हणू शकतो, लोडेड स्टोन किंवा ऑर द लिडिंग स्टोन पण याला म्हणतात. याला लोड स्टोन पण म्हणतात किंवा लिडिंग स्टोन पण म्हणतात. ओके, अँड मॅग्नेटाइट आर युज्ड टू मेक द मॅग्नेटिक कंपास निडल. यस, लक्षामध्ये. कॅन यू रिकॉलचे तिन्ही क्वेश्चन खूप बेसिक होते. पहिला क्वेश्चन होता मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स काय असतं, तर मॅग्नेटिक फील्डच्या ज्या लाईन असतात त्यालाच म्हणायचं मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. जसं इलेक्ट्रिक फील्डच्या ज्या लाईन असतात त्याला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स म्हणतो. मग तसंच मॅग्नेटिक फील्डच्या ज्या लाईन्स असतात त्याला म्हणायचं मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. सेकंड क्वेश्चन होता, आपल्याला या ठिकाणी म्हणजे मॅग्नेटमध्ये मोनोपोल एक्झिस्ट का होत नाही, कारण की त्याची प्रॉपर्टी आहे, मॅग्नेटला आपण डिवाइड जरी केलं तरी पण या ठिकाणी डायपोल तयार होतात, त्याच्यामुळे मॅग्नेटमध्ये मोनोपोल एक्झिस्ट नसतो. आणि तिसरी प्रॉपर्टी, तिसरा जो क्वेश्चन आहे राजांनो त्यांनी विचारलाय, मॅग्नेटिक कंपास निडल जी असते ती कोणत्या मटेरियल पासून आपण बनवतो, तर कोणत्या मटेरियल पासून बनवतो आपण, मॅग्नेटाइट नावाच्या मटेरियल पासून बनवतो. यालाच म्हणायचं लोड स्टोन किंवा यालाच म्हणायचं लिडिंग स्टोन. ओके, ठीक आहे, मॅग्नेटाइट किंवा यालाच तुम्ही काय म्हणू शकता, लोड स्टोन म्हणू शकता, लोड स्टोन और यालाच तुम्ही लीडिंग स्टोन म्हणू शकता. ओके, लीडिंग स्टोन. ठीक, आता हे नोट्स मध्ये मी खूप चांगल्या प्रकारे दिलेलं आहे. ओके, आता हे वरच्यावर या ठिकाणी मी लिहिलेलं आहे. तर हा झाला आपल्या चॅप्टरचा इंट्रोडक्टरी पार्ट. आता याच्यामध्ये आपण एक डेरिव्हेशन बघणार आहोत, तर डायरेक्टली आपण डेरिव्हेशनला सुरुवात करूया. ओके, आय होप सर्वांना समजलं का रे, एकदम व्यवस्थित समजलं. काही जरी डाऊट असतील ते विचारा, कारण की हे चॅप्टर तुमच्यासाठी नवीन आहेत राजांनो. बघा, मेकॅनिक्सचा जो पोर्शन होता आपला, तुम्हाला फोर्स माहित असतं, त्याच्यानंतर तुम्हाला वेलोसिटी माहित असते, ऍक्सेलरेशन माहित असतं, त्याच्यानंतर तुम्हाला एनर्जी माहित असते. ओके, डिस्प्लेसमेंट माहित असतं. या गोष्टी तुम्ही 5वी पासून ऐकत आलेले आहात. त्याच्यामुळे मेकॅनिक्सचा जो पार्ट आहे, मेकॅनिक्स म्हणजे मोशनचा जो पार्ट आहे, सर्क्युलर मोशन असेल, रोटेशनल मोशन असेल, त्याच्यानंतर आपलं केटीजे मधला काही पार्ट असेल, गॅसचा मोशनचा वगैरे, तो पार्ट तुम्हाला इझी जातो. बट इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझमचा पार्ट विद्यार्थ्यांना हार्ड का जातो, कारण की 5वी पासून 10वी पर्यंत आपण याच्याबद्दल जास्त काही ऐकलेलं नसतं, आणि 11वी 12वी मध्ये तुम्ही ऐकता, 11वी मध्ये पण तुम्ही जास्त अभ्यास करत नाही या चॅप्टर विषयी, तुम्ही मोशनचाच अभ्यास करतात, त्याच्यामुळे हे चॅप्टर तुम्हाला अवघड जातात. तर हे चॅप्टर सोपे जर जायचे असतील तुम्हाला एकदम डीपली, मी जे सांगेल तेच फक्त लक्षात ठेवा, आणि त्याच्यानंतर या चॅप्टरचं पुन्हा पुन्हा रिव्हिजन करा. जर समजा तुम्ही केलं तर हे चॅप्टर यार सर्वात इझी चॅप्टर आहे. तुम्हाला एक अंदर की बात बताऊ क्या, नीटचे जे विद्यार्थी आहेत ना, नीटचे विद्यार्थी जर समजा रिपीट करत असतील नीट, तर ते मेकॅनिक्सला हात लावतच नाहीत. ते काय करतात माहिती आहे का, इलेक्ट्रिसिटी, मॅग्नेटिझम आणि मॉडर्न फिजिक्स, बस हेच चॅप्टर करतात, आणि त्या चॅप्टरचा चांगला अभ्यास करून चांगला स्कोर आणतात. कारण की मेकॅनिक्सचे काही न्यूमेरिकल खूप हार्ड असतात. हा, तुमचे बोर्ड लेवलचे नाहीये, बट एमएसटी सीईटीचे जे एमसीक्यू आहेत, त्याच्यानंतर एमएसटी सीईटीचे तेवढे नाही, बट नीटचे जे एमसीक्यू आहेत ते एमसीक्यू मेकॅनिक्सचे थोडे हार्ड येतात, त्याच्यामुळे मुलांना हार्ड जातात, आणि त्यांचं मॅथमॅटिक्स नसतं. ओके, बरं ठीक आहे, दिस इज द ऍडिशनल इन्फॉर्मेशन फॉर यू, कारण की तुम्हाला पण माहित पाहिजे ही गोष्ट. ओके, चला ठीक आहे, समजला. कॅन यू रिकॉलचे सर्व क्वेश्चन सर्वांना समजले का, एकदा मला यस किंवा नो सांगा. येस सर. Yes, sir.
यस, व्हेरी गुड. ओके, चला ठीक आहे. आता त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन लिहा, आणि जो की क्वेश्चन खूपच महत्वाचा आहे, 3 मार्काचा क्वेश्चन खूप वेळेस एक्झाम मध्ये विचारलेला आहे. आपल्याला आता ऑर्बिटल मोमेंटम फाइंड आउट करायचंय. कुणाचं? इलेक्ट्रॉनचं. ओके, चला ठीक आहे. या ठिकाणी लाल पेन मध्ये मस्त पैकी मी आता एक क्वेश्चन लिहितोय. ओके, राईट डाऊन दिस क्वेश्चन. Obtain an expression for obtain an expression for obtain an expression for orbital magnetic moment of an electron. Obtain an expression for orbital magnetic moment, orbital magnetic moment of an electron rotating about the nucleus in an atom. ओके, 3 मार्काचा क्वेश्चन हा खूप वेळेस एक्झाम मध्ये विचारलेला आहे. ठीक आहे. याला काय करा, आता ऑर मध्ये क्वेश्चन लिहून घ्या. ऑर मध्ये याला ऑर मध्ये कशा टाईपचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो? एक मिनिट. ऑर मध्ये derive an expression for the magnetic dipole moment of an revolving electron. Okay, write down in the or. Derive an expression for the magnetic dipole moment, of an revolving electron, ओके, ठीक आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल ठीक आहे, याला काय करा, सर्वात पहिल्यांदा IMP मार्क करा. सो मार्क इट ॲज द IMP, आणि याच्यामध्ये काय करा, याला 3 मार्काला हे करा, कारण की हा क्वेश्चन खूप वेळेस 3 मार्काला विचारला गेलेला आहे, आणि होप सो तुमच्या एक्झाम मध्ये पण विचारला जाईल. तर क्वेश्चनचा सर्वात पहिल्यांदा राजांना मिनिंग जाणून घेऊया. एकदम इझी क्वेश्चन आहे यार. बघा काय विचारले क्वेश्चन मध्ये, ऑब्टेन अन एक्सप्रेशन फॉर ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट ऑफ एन इलेक्ट्रॉन रोटेटिंग अबाउट द न्यूक्लियस इन अन ऍटम. म्हणजे इलेक्ट्रॉन जो आहे तो न्यूक्लियसच्या अराउंड रिव्हॉल्व होत आहे ऍटम मध्ये, बरोबर आहे. मग त्याचं ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंटम किती असेल ते आपल्याला फाइंड आउट करायचंय. आणि या ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंटलाच आपण काय म्हणतो, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट म्हणतो त्या इलेक्ट्रॉनचं. त्याच्यानंतर ऑर मध्ये क्वेश्चन त्यांनी काय विचारलंय बघा, डिराइव्ह अन एक्सप्रेशन फॉर the magnetic dipole moment of an orbiting, that is the revolving electron. Orbiting electron म्हणजेच revolving electron. यस, ठीक आहे. चला ठीक आहे. ओके, चला मित्रांनो, एक डायग्राम आहे, डायग्राम ड्रॉ करा. ड्रॉ दिस डायग्राम. याला मी थोडं वर घेतो. ओके, ड्रॉ दिस डायग्राम. तर या ठिकाणी डायग्राम येणार आहे अशा पद्धतीनं, आणि हा न्यूक्लियस आहे, सर्वांना माहित आहे. सो या न्यूक्लियसच्या अराउंड काय होतोय, न्यूक्लियसच्या अराउंड काय होतोय, इलेक्ट्रॉन हा रिव्हॉल्व होतोय, बरोबर आहे सर. इलेक्ट्रॉनवर चार्ज हा ई निगेटिव्ह असतोय आणि हा रिव्हॉल्व होतोय. त्याच्यानंतर या ठिकाणी न्यूक्लियस पासून ते या ऑर्बिटची जी रेडियस आहे ती आपण जर R कन्सिडर केली, आणि या ठिकाणी जर समजा इलेक्ट्रॉन हा रिव्हॉल्व होत असेल तर त्या ठिकाणी म्हणजे चार्ज फ्लो होतोय, बरोबर आहे. इलेक्ट्रॉनवर चार्ज असतो ना रे, निगेटिव्ह चार्ज असतो, मान्य आहे सर्वांना. मग जर समजा चार्ज जर फ्लो होत असेल तर फ्लो ऑफ चार्ज, दॅट इज द फ्लो ऑफ चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाइम, यालाच आपण करंट म्हणतो. म्हणजे या ठिकाणी या सर्किट मध्ये, या लूप मध्ये करंट जनरेट होत आहे, आणि त्या करंटचं अमाऊंट आहे I अमाऊंट आहे,
बरोबर आहे. हा, आता ही दुसरी गोष्ट आहे की आयचं जे अमाऊंट असतं ते स्मॉल असतं, बरं करंट हा त्याच्यामध्ये जनरेट होतच असतो. ओके, आणि त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनची जी मोशन आहे ती अपोजिट डायरेक्शन टू द करंट असते. करंट हा समजा अँटी क्लॉकवाईज घेतला तर या ठिकाणी इलेक्ट्रॉनची मोशन कोणती आहे, क्लॉकवाईज आहे. ओके, आणि त्याच्यानंतर ऑर्बिटल मोमेंटमची जी डायरेक्शन आहे बघा, ऑर्बिटल मोमेंटमची डायरेक्शन इट इज परपेंडिक्युलर टू दिस प्लेन आहे. तर या ठिकाणी येतं ऑर्बिटल मोमेंटम. आणि जर समजा आपण अँग्युलर मोमेंटमची डायरेक्शन घेतली, सो अँग्युलर मोमेंटमची जी डायरेक्शन आहे ती कशा पद्धतीने येणार आहे, ती इथं खाली येणार आहे. ओके, दॅट इज द अपोजिट टू द ऑर्बिटल मोमेंटम. अपोजिट डायरेक्शनला असतं. म्हणजे ऑर्बिटल मोमेंटम जर समजा अपवर्ड असेल तर या ठिकाणी अँग्युलर मोमेंटम काय असतं, डाऊनवर्ड असतं. आणि अँग्युलर मोमेंटमचा सिम्बॉल मी तुम्हाला सांगितलं आहे, काय असतं रे, अँग्युलर मोमेंटम आपण कशाने इंडिकेट करत असतो, कॅपिटल लेटर एल ने इंडिकेट करत असतो. हे आपण कुठं बघितलंय, आपण पहिल्या चॅप्टर मध्ये बघितलंय, रोटेशनल डायनामिक्स मध्ये पण बघितलेलं आहे. अरे आपण फॉर्म्युला बघितला नाही का, रिलेशन बिटवीन द अँग्युलर मोमेंटम अँड द मोमेंट ऑफ इनर्शिया, दॅट इज द एल इक्वल्स टू, आपण काय बघितलं, आय ओमेगा बघितलं. त्याच्यानंतर आपण 15व्या चॅप्टर मध्ये पण फॉर्म्युला बघितलाय. कोणता फॉर्म्युला बघितला रे, अँग्युलर मोमेंटम ऑफ द इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस इज इक्वल्स टू द इंटिग्रल मल्टिपल ऑफ द h upon 2 pi. That was the Bohr's second postulate. यस, म्हणजे एल म्हणजे काय असतं, अँग्युलर मोमेंटम असतं. ओके, तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं राजांनो, ऑर्बिटल मोमेंटम फाइंड आउट करायचंय. आता याचं जे डिस्क्रिप्शन आहे कसं येणार आहे बघा, या ठिकाणी इलेक्ट्रॉनचं मास किती आहे, एमई आहे, हे सर्वांना माहित आहे, आपण 15व्या चॅप्टर मध्ये पण बघितलं होतं. ओके, तर या ठिकाणी पेन चेंज करतो आणि याचं डिस्क्रिप्शन लिहितो, तुम्ही पण डिस्क्रिप्शन मध्ये सोबत लिहा. कन्सिडर अन इलेक्ट्रॉन ऑफ मास एमई. कन्सिडर an इलेक्ट्रॉन ऑफ मास. इलेक्ट्रॉनचं मास किती आहे रे, इलेक्ट्रॉनचं मास म्हणलं की काय करायचं, एमई लिहायचं. ओके, एमई आहे. त्याच्यानंतर लेट, ओके, ई निगेटिव्ह म्हणजे काय आहे, कशावरला चार्ज आहे, चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन आहे. ई नेगेटिव्ह बी द चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन. ओके, इलेक्ट्रॉन पर भैया कितना चार्ज है, चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन कितना आता है. ओके, इलेक्ट्रॉन पर चार्ज कितना आता है, ई नेगेटिव आता है, और प्रोटॉन पर कितना आता है, ई पॉझिटिव्ह आता है. ओके, ये बात आपको ध्यान में रखना है. लक्षामध्ये. त्याच्यानंतर आर काय राजांनो, या ठिकाणी आर काय आहे, आर इज द रेडियस ऑफ द ऑर्बिट आहे. म्हणजे ज्या ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन हा रिव्हॉल्व होतोय अराउंड द न्यूक्लियस. ओके, दिस इज द न्यूक्लियस. आता या ठिकाणी बघा, हे जे ब्ल्यू कलरचा जो पूर्ण तुम्हाला एक बॉल दिसतोय, सो हे बॉल नसून काय आहे राजांनो, न्यूक्लियस आहे. ओके, सो आर इज द रेडियस ऑफ ऑर्बिट, म्हणजे ज्या ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होतोय त्या ऑर्बिटची रेडियस आपण काय दाखवलेली आहे, आर दाखवलेली आहे. सर ये तो हमें डायग्राम में दिख रहा है. अरे यार वही ऋतुराज, मैं आपको वही बोल रहा हूँ, जो आपको डायग्राम में दिख रहा है ना, उसी को ही आपको डिस्क्रिप्शन में लिखना आहे. लक्षामध्ये. ओके, त्याच्यानंतर बघा, आता या ठिकाणी इलेक्ट्रॉन हा रिव्हॉल्व होतोय. मग इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होतोय म्हणजे इलेक्ट्रॉन हा एक प्रकारचा चार्ज आहे. ओके, म्हणजे इलेक्ट्रॉन हा फ्लो होतोय, तर ऑफकोर्स त्या ठिकाणी करंट जनरेट होणार आहे. ओके, सो इलेक्ट्रॉन इज रिव्हॉल्विंग इन अ क्लॉकवाइज डायरेक्शन अँड सर्क्युलेटिंग करंट आय इज अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन. आता या ठिकाणी बघा, या डायग्राम मध्ये इलेक्ट्रॉन हा कोणत्या डायरेक्शनला घुमतोय रे, बघा या डायग्राम मध्ये दाखवलेला आहे क्लॉकवाइज आहे, बरोबर आहे. आणि सर्क्युलेटिंग करंट कोणत्या डायरेक्शनला आहे, अँटी क्लॉकवाइज आहे. येते लक्षामध्ये. ओके, त्याच्यानंतर आता मी हा जो थेरॉटिकल पार्ट आहे तो लिहित नाहीये. ओके, नोट्स मध्ये खूप चांगल्या पद्धतीने मी तुम्हाला लिहून दिलेला आहे. बघा या ठिकाणी तुम्हाला पॉईंट कोणता लिहायचा आहे, इलेक्ट्रॉन हा क्लॉकवाइज फिरतोय आणि सर्क्युलेटिंग करंट हे अँटी क्लॉकवाइज फिरते. त्याच्यानंतर बघा, इफ इलेक्ट्रॉन ट्रॅव्हल्स अ डिस्टन्स ऑफ 2 पाय आर इन कॅपिटल टाइम टी. आता इलेक्ट्रॉन जर समजा एक कम्प्लीट रोटेशन, एक कम्प्लीट रिव्होल्युशन जर कम्प्लीट केलं, तर या ठिकाणी त्यांनी किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं रे, मला सांगा. इलेक्ट्रॉन हा सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय, हा सर इलेक्ट्रॉन हा सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. मग त्यांनी एक कम्प्लीट जर सर्कल या ठिकाणी कम्प्लीट केला असेल, एक कम्प्लीट रिव्होल्युशन जर कम्प्लीट केला असेल, तर त्यांनी डिस्टन्स किती कव्हर अप केलेला आहे, 2 पाय आर. दिस इज इक्वल्स टू सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. मला सांगा सर्कलचा सर्कम्फरन्स किती असतो, यस किती असतो सर्कम्फरन्स सर्कलचा, यस एनीवन. अरे सर्कलचा सर्कम्फरन्स किती असतो, विसरले का तुम्ही, 2 पाय. यस, व्हेरी गुड, 2 पाय आर असतो. ओके, मग या ठिकाणी हा इलेक्ट्रॉन आपला इथं आहे. ओके, तर मी इलेक्ट्रॉन आपला इथं आहे, मग इथून जर समजा तो एक रिव्होल्युशन कम्प्लीट करत असेल तर त्याने डिस्टन्स किती कव्हर केलेला आहे,
2 पाय आर कव्हर अप केलेला आहे. किती टाइम मध्ये कम्प्लीट केलेला आहे? कॅपिटल टी टाइम मध्ये कम्प्लीट केलेला आहे. ओके, तर ही गोष्ट आता या ठिकाणी आपल्याला लिहायची आहे. ओके, चला लिहू मग या ठिकाणी बघा, इफ इलेक्ट्रॉन, जर समजा इलेक्ट्रॉन, इफ इलेक्ट्रॉन travels a distance of 2 पाय आर, म्हणजे सर्कम्फरन्स एवढं ते डिस्टन्स ट्रॅव्हल करत असेल किती टाइम मध्ये? इन टाइम कॅपिटल टी मध्ये. मग त्याची वेलोसिटी किती असेल रे? त्या इलेक्ट्रॉनची वेलोसिटी किती असेल? क्या बात है सर, मतलब डिस्टेंस एंड हमें टाइम भी पता है, तो वेलोसिटी हम फाइंड आउट कर सकते हैं. आणि त्या वेलोसिटीला आपण काय म्हणतो? ऑर्बिटल स्पीड किंवा ऑर्बिटल वेलोसिटी ऑफ द इलेक्ट्रॉन म्हणतो. ओके, तर या ठिकाणी त्या इलेक्ट्रॉनची ऑर्बिटल वेलोसिटी किती येणार आहे? देअरफॉर वेलोसिटी म्हणा, और द या ठिकाणी तुम्ही स्पीड म्हणू शकता. ओके, चला ठीक आहे, आपण स्पीडच म्हणूया. या ठिकाणी डायरेक्शनला आपल्याला काही कन्सिडर करायचं नाही. देअरफॉर स्पीड ऑफ इलेक्ट्रॉन किंवा स्पीड ऑफ ऑर्बिट किती असेल? स्पीड ऑफ इलेक्ट्रॉन किती असेल? मग v इक्वल्स टू किती असेल? वेलोसिटी इक्वल्स टू फॉर्म्युला काय असतो आपला? मेन फॉर्म्युला डिस्टन्स अपॉन टाइम. तर डिस्टन्स राजन त्यांनी किती कव्हर अप केलेला आहे? 2 पाय आर, आणि या ठिकाणी टाइम किती आहे? कॅपिटल टी आहे. यस, आलं लक्षामध्ये. त्याच्यानंतर मी टी इक्वल्स टू लिहिलं. टी इक्वल्स टू म्हणजे काय? आता हा जो कॅपिटल टी आहे इकडे डिवायडेशनला आहे, इकडे गेल्यानंतर मल्टिप्लिकेशनला जाईल, आणि व्ही इकडे मल्टिप्लिकेशनला आहे, इकडे गेल्यानंतर डिवायडेशनला जाईल. म्हणजे कॅपिटल टी इक्वल्स टू अचानक किती येणार आहे? 2 पाय आर अपॉन काय येणार आहे? व्ही येणार आहे. Yes, v is the velocity of the electron, that is the speed of electron is given by, तुम्ही या ठिकाणी लिहू शकता, speed of electron is given by, that is the orbital speed is given by, तुम्ही असे लिहू शकता. ओके, तर या ठिकाणी t equals to 2 pi r upon v आहे. याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे का? इथपर्यंतचा पार्ट सर्वांना समजलाय? तर याला तुम्हाला काय करायचं? आता इक्वेशन नंबर 1 नाव द्यायचंय. यस, आलं लक्षामध्ये इथपर्यंतचा पार्ट? येस और नो मला सांगा. येस सर. ओके, आता त्याच्यानंतर ओके, व्हेरी गुड. त्याच्यानंतर एक मिनिट लक्ष द्या इकडं. तर या ठिकाणी मॅग्नेट्यूड ऑफ सर्क्युलेटिंग करंट किती आहे? मला सांगा. करंट आय इक्वल्स टू काय असतं रे? रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाइम. याला आपण करंट म्हणतो का रे? जर समजा चार्ज फ्लो होत असेल विथ रिस्पेक्ट टू टाइम, हे आपण पुढे शिकणार आहोत. करंट, इलेक्ट्रिसिटी आणि त्याच्यानंतर इलेक्ट्रोस्टॅटिक्स नावाच्या चॅप्टर मध्ये आपण शिकणार आहोत. ओके, सो आय इक्वल्स टू काय असतं? डीक्यू अपॉन डीटी असतं. दॅट इज द रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाइम. मग या ठिकाणी चार्ज कोणता आहे राजांनो? चार्ज कोणता आहे? इलेक्ट्रॉनचा चार्ज आहे, बरोबर आहे. चार्ज कोणता आहे? इलेक्ट्रॉन आहे, बरोबर आहे. मग या ठिकाणी ई अपॉन टी. ओके, म्हणजे क्यू अपॉन टी ला आपण काय म्हणतो? करंट म्हणतो. दॅट इज द क्यू बाय टी इज द आय असतं बघा. हा फॉर्म्युला तुम्ही 10वी मध्ये शिकलेला असेल. आय इक्वल्स टू क्यू बाय टी. येस, येस और नो मला सांगा लवकर फास्ट. 10वी मध्ये शिकला असेल. रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड एज द करंट. बट जरी समजा नसेल शिकला, जरी समजा लक्षात नसेल येत असेल, तर क्यू अपॉन टी ला आपण आय म्हणतो, हे लक्षात ठेवा. आणि या ठिकाणी चार्ज कोणता आहे? इलेक्ट्रॉनचा आहे. मग ई अपॉन टी इज कॉल्ड एज द, या ठिकाणी काय येणार आहे? करंट येणार आहे. म्हणजे सर्क्युलेटिंग करंट या ठिकाणी किती जनरेट होणार आहे? ई अपॉन टी एवढं जनरेट होणार आहे. ओके, मग या ठिकाणी बघा, आय इक्वल्स टू, आता फ्रॉम इक्वेशन 1 करा. Okay, from equation 1, this is the circulating current. Okay, so circulating current is given by, सर्क्युलेटिंग करंट किती येणार आहे? इज गिवन बाय, म्हणजे मेन जो करंट आहे आपला आय इक्वल्स टू क्यू बाय टी असतो. बट या ठिकाणी चार्ज आपला काय आहे? चार्ज म्हणजे आपला ई आहे, म्हणजे ई बाय टी आलेला आहे, म्हणजे ई बाय टी आलेला आहे. ओके, आता टी ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे. हाँ सर, टी की वैल्यू तो हमें पता है. कहाँ है भैया? अरे इक्वेशन 1 को देखिए. जिन लोगों को पता नहीं है, गौर से देखना है इक्वेशन 1 को. हाँ सर, क्या बात है, मतलब टी यहीं पर है यार, यहीं की वैल्यू हमें यहीं पर पुट करनी है. सो फ्रॉम इक्वेशन 1 काय येणार आहे मग? यस, चला झटकीपट. ई इक्वल्स टू काय येणार आहे? ई अपॉन टी ची व्हॅल्यू काय राजांनो? 2 पाय स्मॉल आर अपॉन व्ही येणार आहे. यस, इथपर्यंतचा पार्ट सर्वांना समजलाय. आणि हा व्ही इकडे डिवायडेशन मध्ये आहे, डिवायडेशन मध्ये आहे, तर इट गोज टू द मल्टिप्लिकेशन. ओके, तर व्ही या ठिकाणी वर जाईल, म्हणजे फायनल व्हॅल्यू या ठिकाणी काय येणार आहे? ईव्ही अपॉन 2 पाय आर येणार आहे. ईव्ही अपॉन काय येणार आहे? 2 पाय आर येणार आहे. ओके, तर आता याला काय करा? याला तर गपचूप, कुणाला सांगायचं नाही, याला एकदम शांत पद्धतीने इक्वेशन नंबर 2 नाव द्यायचं. दिलं नाव इक्वेशन 2. ओके, त्याच्यानंतर बघा, आता आपल्याला ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट फाइंड आउट करायचंय. तर ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंटचा फॉर्म्युला तुम्हाला सांगतो बघा. द ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट magnetic moment
इज गिवन बाय ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट इज गिवन बाय. तर ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट इज गिवन बाय याचा जो फॉर्म्युला आहे एम ऑर्बिटल. आता हा फॉर्म्युला तुम्हाला पाठच करायचा आहे कारण की हा फॉर्म्युला तुमच्या सिलेबसला डायरेक्टली दिलेला आहे, डेरिव्हेशन वगैरे काही दिलेलं नाहीये. सो एम ऑर्बिटल इक्वल टू काय दिलेला आहे, सर्क्युलेटिंग करंट इनटू द एरिया. सो सर्क्युलेटिंग करंट काय आहे बघा, फ्रॉम इक्वेशन टू आन्सर ईव्ही अपॉन काय आहे 2 पाय आर आहे. आणि त्याच्यानंतर एरिया ऑफ द सर्कल. ओके, इलेक्ट्रॉन हा सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय, तर एरिया ऑफ द सर्कल सर्वांना माहित आहे पाय आर स्क्वेअर आहे, बरोबर आहे. मग राजांनो या ठिकाणी आर कॅन्सल, पाय कॅन्सल, पाय कॅन्सल. ओके, मग काय उरणार आहे या ठिकाणी, वर सर ईव्ही आर उरणार आहे आणि खाली 2 उरणार आहे, बरोबर आहे. यस यस ऑर नो मला सांगा फास्ट लवकर. चला, आर आर कॅन्सल झालं, पाय पाय कॅन्सल झालं. त्याच्यानंतर एम ऑर्बिटल. आता हे जे ऑर्बिटल मोमेंटम आहे ते स्मॉल लेटर मध्ये घ्यायचे तुम्हाला. एम ऑर्बिटल म्हणजे या ठिकाणी येणार आहे एम ऑर्बिटल, दॅट इज द ऑर्बिटल मोमेंट ऑफ इलेक्ट्रॉन विच इज इक्वल टू 1/2 EVR येणार आहे. काय येणार आहे, 1/2 EVR येणार आहे. अँड दिस इज द फायनल एक्सप्रेशन फॉर द ऑर्बिटल मोमेंटम ऑफ द इलेक्ट्रॉन. लक्षामध्ये. ओके, आता डेरिव्हेशन आणखी थोडं बाकी आहे आपलं. यस, थोडं बाकी आहे आता, पण याला पण आपण काय म्हणायचं, ऑर्बिटल मोमेंटम ऑफ द इलेक्ट्रॉन म्हणायचं. इन टर्म्स ऑफ वेलोसिटी अँड द रेडियस ऑफ द ऑर्बिट अँड द चार्ज ऑफ द इलेक्ट्रॉन. ई म्हणजे काय, चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन. व्ही म्हणजे काय, वेलोसिटी ऑफ द इलेक्ट्रॉन, दॅट इज द स्पीड ऑफ द इलेक्ट्रॉन. आणि आर म्हणजे काय, रेडियस ऑफ द ऑर्बिट. आता त्याच्यानंतर मला सांगा, जर समजा तुम्हाला ऑर्बिटल मोमेंटम इन टर्म्स ऑफ अँग्युलर मोमेंटम फाइंड आउट करायचं असेल, तर एक गोष्ट तुम्हाला माहित आहे, बट अँग्युलर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन एल इक्वल्स टू काय असतं रे, MVR असतं. आपण शिकलेलं आहे, कुठे शिकलेलं आहे, यस आपण 15 नंबर चॅप्टर मध्ये शिकलेला आहे आणि पहिल्या नंबरच्या चॅप्टर मध्ये शिकलेला आहे. ओके, एल इक्वल्स टू काय असतं, MVR असतं आणि या ठिकाणी मास ऑफ इलेक्ट्रॉन ME येणार आहे. मग VR ची व्हॅल्यू या ठिकाणी राजांनो किती येणार आहे, VR ची व्हॅल्यू या ठिकाणी काय येणार आहे सर, L अपॉन ME येणार आहे. कारण की VR ला इथंच ठेवा, ME ला काय करा, इकडे शिफ्ट करा. म्हणजे बघा या ठिकाणी, चला ठीक आहे, काही मुलांना असं समजत नाही, तर बघा या ठिकाणी राजांनो L अपॉन काय येणार आहे, ME विच इज इक्वल टू VR येणार आहे. तर याला काय करा, आता याला इक्वेशन नंबर 3 नाव द्या आणि त्याच्यानंतर या ठिकाणी काय करा, फ्रॉम इक्वेशन 3 द्या. बघा इकडं. ओके, इकडे तिकडे बघायचं नाही, फक्त इकडे बघायचं. आता फ्रॉम इक्वेशन 3 काय करायचं, फ्रॉम इक्वेशन 3 VR च्या ठिकाणी VR ची व्हॅल्यू पुटअप केली तर काय येणार आहे, ऑर्बिटल मोमेंटम विच इज इक्वल टू हे 1/2 ऍज इट इज. ओके, ई ची व्हॅल्यू ऍज इट इज आणि VR ची व्हॅल्यू काय आहे, L अपॉन ME आहे. म्हणजे राजांनो या ठिकाणी काय येणार आहे बघा. ओके, मी काय केलं, जस्ट VR ची व्हॅल्यू L अपॉन ME पुटअप केलेली आहे. म्हणजे या ठिकाणी E अपॉन 2ME येणार आहे आणि E अपॉन 2ME हा कॉन्स्टंट असतो, इंटू L असतं. L म्हणजे असतं ऑर्बिटल मोमेंटम, सॉरी L म्हणजे असतं अँग्युलर मोमेंटम आणि M ऑर्बिटल म्हणजे ऑर्बिटल मोमेंटम असतं. सो दिस इज द फायनल एक्सप्रेशन फॉर द ऑर्बिटल मोमेंटम इन टर्म्स ऑफ द अँग्युलर मोमेंटम. ओके, जर समजा क्वेश्चन विचारला फाइंड आउट द ऑर्बिटल मोमेंटम इन टर्म्स ऑफ अँग्युलर मोमेंटम, ते हे आलं. येस, लक्षामध्ये. सो दिस इज द फायनल एक्सप्रेशन फॉर द ऑर्बिटल मोमेंटम ऑफ द इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस. लक्षामध्ये. ओके, चला ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा, ई हा कॉन्स्टंट आहे राजांनो, 2 कॉन्स्टंट आहे, ME कॉन्स्टंट आहे. मग या ठिकाणी असं म्हणू शकतो का, ऑर्बिटल मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन इज प्रोपोर्शनल टू L म्हणू शकतो. म्हणजे ऑर्बिटल मोमेंट ऑफ इलेक्ट्रॉन इज प्रोपोर्शनल टू द काय असतं, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अँग्युलर मोमेंटम ऑफ द इलेक्ट्रॉन असतो. अँड दिस इज द फायनल एक्सप्रेशन फॉर द ऑर्बिटल मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन. तर आपला 3 मार्काचा क्वेश्चन या ठिकाणी झालेला आहे. ओके, चला ठीक आहे. त्याच्यानंतर काय करा, सेम लिंकला लगेच जॉईन करा. याच्यानंतर आपण बघणार आहोत गायरो मॅग्नेटिक रेशिओ काय असतं. एकदम छोटासा पार्ट आहे, सिंपलसा पार्ट आहे. ओके, आणि त्याच्यानंतर